हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. कसं आहेत सगळेजण? मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणलोय मी. आज तुम्हाला मी काय सांगणार आहे बघा ते. आता तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून घेऊन व्हिडिओ बघा. कमेंट करून सांगा मागटनं कसं आहेत म्हणून. लाईक करा. तर आम्ही द्राक्षीमधलं काय काम करायचं आहे आणि पॉईंट झालेला दाणा कसा आहे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. चला मग. इथं शेळ्याचं हे बारीक ग्राउंड करून घेतलं आहे मी शेळ्या बांधायला. तर शेळ्याचं करायचं आहे बघा. नवीन शेळ्याचं शेड मारायचं आहे इथं सगळीकडं. आधी आम्ही सगळीकडं ग्राउंड करून घेतले. छान म्हणे ग्राउंड झाले. ते जे ग्राउंडचं आतमध्ये आम्ही शेळीचं शेड मारून घेणार आहे. तुम्हाला कसं वाटलं हे सांगा, हे कमेंट करून. मी चाललोय आता आमचं द्राक्षीमध्ये. चला तर तुम्हाला दाखवणार आहे आज मी द्राक्षीत काय काम करायचं आहे. कशा पद्धतीने द्राक्षीमधलं दाणं पॉईंट करून घ्यायचं आणि पॉईंट कशासाठी लागते ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. पॉईंट असलं तरच द्राक्षीला ही एक आहे म्हणून आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला ते पॉईंट कसं करून घ्यायचं आणि कुठलं औषध मारून घ्यायचं. दाणं कसं पॉईंट झालं तर मार्केटवाल्याला पसंत येते आणि पॉईंट झालं तरच मार्केटला पण डिमांड आहे. म्हणून पॉईंट करून घ्यायचं. आमचं ही सुपर सोनकचं द्राक्षीचं फळ आहे. सुपर सोनकच्या द्राक्षीच्या फळामध्ये चाललोय मी आता. तुम्हाला सांगतो कसं पॉईंट करून घ्यायचं आहे म्हणून. आणि त्या आतमधलं सॉफ्टबेरीज सगळं आम्ही झाडून घेतले, घळ करून घेतले. आता दाणा फुगायचं औषध मारायचं आहे. बघा कसं सुटसुटीत झालंय सगळं घड व्यवस्थित. आतमधलं सॉफ्टबेरीज आणि सगळं आतमधलं घाण सगळं काढून घेतले आणि गड कसं सुटसुटीत व्यवस्थित दिसायला लागलंय तुम्हाला. दाणं पण जरा जरा पॉईंट आले ती. आता पॉईंट यायचं औषध कुठलं म्हणून तुम्हाला सांगतो मी व्हिडिओचा लास्टला. व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. लाईक द्या, तसंच सपोर्ट करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा. कसं सुटसुटीत झालंय बघा घड. कसं मऊ आणि झाले, निब्बार झालं नाही काय नाही. व्यवस्थित टॉनिक पण मारून घ्यायचं आणि व्यवस्थित कीटनाशक पण मारून घ्यायचं. कसंच ते कीटनाशक जास्त झालं तर घड निब्बार होते ती आणि टॉनिक जास्त झालं तर रोग येते ती जास्त. म्हणून कवा टॉनिक मारून घ्यायचं आणि कवा कीटनाशक मारून घ्यायचं हे आम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी घरच्या औषधी पॉईंट यायला काय करून घ्यायचं हे आम्ही करून घेतले. तुम्ही पण करून बघा. ते ॲलोवेराच्या ज्यूसमध्ये आम्ही हळद आणि गूळ 1-1 किलो टाकले आम्ही. एकरीला 1-1 किलो टाकले औषधमध्ये आणि त्याच्यानं बोरी पण येत नाही जास्त आणि गडाला पण हे होते. आणि कुठलं टॉनिक मारून घ्यायचं हे टॉनिक तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगते बा. हे घरचं औषध करून घेतले आहे मी. टॉनिक वेगळं आहे ते. टॉनिक पण पॉईंट आणते. ते किती दिवसांना फळचटणी झाल्यावर किती दिवसांना मारून घ्यायचं. ते दाणा सट व्हायच्या टायमाला मारून घ्यायला पाहिजे ते.
फुलत असताना दाणा फुलत असताना पॉईंटचं औषध मारलं तर व्यवस्थित होते. जरा जास्त कमी झालं तर चालत नाही, फुलतच असायला पाहिजे. असं पॉईंट येते बघा. फुलतच असलं तर ते टॉनिकचं औषध मारून घेतलं तर असं पॉईंट येते. आणि ते आम्ही सगळं पाकळीचं औषध पण, पाकळी वाढ होण्याचं औषध पण मारून घेतले आणि शेंडा पण, गडचा शेंडा पण छाटून घेतले. म्हणताना ते व्यवस्थित पाकळी ही होते आणि आतमध्ये रॉटिंग होत नाही, काय नाही. व्यवस्थित मार्केटला माल पण चांगला होते. म्हणून आतमधलं सगळं आम्ही रॉटिंग सगळं झाडून घेतले. झाडून घेतल्यावर ते एकदम सुटसुटीत घड दिसते. सुटसुटीत घड दिसल्यावर ते घड मोठं झाल्यावर आतमध्ये रॉटिंग होत नाही, काय नाही. व्यवस्थित घड होते. म्हणून आम्ही झाडून घेतलं आहे सगळं व्यवस्थित. पॉईंट पण आलं आहे आता. पॉईंट पण आले आणि पॉईंट यायला किती दिवसानं औषध मारून घ्यायचं आहे ते बघा. पॉईंट